आता या प्रक्रियेमधला एक टप्पा जो आहे तो पार झालेला आहे। भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजप आमदारांची ही बैठक होत आहे। सगळे आमदार सध्या सेंट्रल हॉलमध्ये जमलेले आहेत। काही क्षणातच भाजपचा गटनेता निवडला जाणार आहे। ही औपचारिकता फक्त बाकी आहे। भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला अगदी सुरुवात होणार आहे। विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजप आमदारांची बैठक होणार आहे। सर्व आमदार आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत। भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये प्रस्ताव कोण मांडणार, अनुमोदन कोण देणार याविषयी ठरवण्यात आलेलं आहे आणि कोर कमिटीची ही औपचारिक जी बैठक आहे ती आता संपलेली आहे। थोड्याच वेळामध्ये भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला सुरुवात होणार आहे। या बैठकीमध्ये प्रस्ताव मांडला जाईल आणि अनुमोदन याला दिलं जाईल। त्याआधी जे 132 आमदार आहेत त्यांचंही या ठिकाणी मत घेतलं जाणार आहे। 23 तारखेला निकाल लागला आणि त्याच्यानंतर चर्चा सुरू झाली की भाजपचा गटनेता जो आहे तो कोण असेल। मात्र दुसऱ्याच दिवशी TV9 मराठीनं खात्रीलायक माहिती दिली की दिल्लीमध्ये शिक्कामोर्तब झालेला आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर। विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये आता बैठकीला सुरुवात होते आणि काही वेळातच अधिकृत नाव जे आहे ते आता जाहीर केलं जाईल। भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये सर्व आमदार पोहोचलेले आहेत। सर्व आमदारांनी भगवे फेटे परिधान केलेले आहेत आणि काही क्षणात भाजपचा गटनेता निवडला जाईल। सगळे नेते आता सेंट्रल हॉलकडे निघालेले आहेत। चौथ्या मजल्यावर सेंट्रल हॉल आहे आणि तिथेच सगळे नेते पोहोचतील आणि त्यानंतर पक्ष निरीक्षक त्या ठिकाणी येतील। काही क्षणात भाजपचा गटनेता या ठिकाणी निवडला जाणार आहे। भाजपचा हाच गटनेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असणार आहेत आणि त्यासाठीची ही निवड विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये आता भाजप नेते पोहोचलेले आहेत। काही क्षणात भाजपचा गटनेता या ठिकाणी निवडला जाईल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वांच्या समोर येतील। भाजपचा गटनेता निवडला गेल्यानंतर सत्तेची सूत्र ज्यांच्या हाती ते नाव जे आहे ते जाहीर केलं जाईल। औपचारिकता फक्त बाकी आहे। सर्व आमदारांनी विश्वास व्यक्त केलेला आहे की जे जनतेच्या मनात, जे आमच्या मनात तेच नाव समोर येईल। देवेंद्र फडणवीस यांचं नाव हे सातत्यानं आमदारांकडून घेतलं जात आहे। सेंट्रल हॉलमध्ये पोहोचण्यापूर्वी प्रत्येक आमदारांनी दिलेली प्रतिक्रिया ही फार लक्षवेधक आहे। देवेंद्र फडणवीसच यांचीच निवड गटनेता म्हणून केली जाईल आणि देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त केला गेलाय। निकाल लागल्यानंतर भाजप धक्कातंत्र अवलंबेल अशा प्रकारची चर्चाही होती। मात्र अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर दिल्लीमधून शिक्कामोर्तब झालं। याआधी मध्य प्रदेश, राजस्थान या ठिकाणी भाजपनं धक्कातंत्र अवलंबलं होतं। मात्र महाराष्ट्रामधली परिस्थिती वेगळी आहे। इथे महायुतीचं सरकार येणार आहे। दोन सक्षम पक्ष महायुतीमध्ये आहेत ते म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी। त्यामुळे याआधी 2 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेले देवेंद्र फडणवीसच तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार यावर शिक्कामोर्तब झाले। काही वेळातच आता विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला सुरुवात होते। सगळे नेते आता सेंट्रल हॉलमध्ये पोहोचलेले आहेत। तर चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा ज्या ठिकाणी बैठक झाली त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर एक नेते आता या ठिकाणाहून बाहेर पडतात। प्रत्येक नेत्याच्या, प्रत्येक आमदाराच्या चेहऱ्यावर जे आहे ते या ठिकाणी आनंद आणि एक वेगळाच आत्मविश्वास आपण या ठिकाणी पाहतोय, कारण भाजप पुन्हा एकदा मित्र पक्षांच्या सहाय्याने सरकार स्थापन करते। आणखी एक महत्त्वाची बातमी, भाजप